मराठी वाङ्मयामध्ये साहित्यामध्ये ज्या प्रकारे ग्रामीण साहित्य हा प्रकार आहे तसाच प्रकार जर चित्रपटांमध्ये आपण निर्माण केला तर भाऊराव कराडे यांचं नाव आपल्याला त्या ठिकाणी आवर्जून घ्यावंच लागेल. भाऊराव कराडे यांनी याआधीही ख्वाडा, बबन अशा प्रकारचे ग्रामीण भागावरचे चित्रपट निर्माण केलेले आहेत आणि त्यानंतर आता त्यांचा आलेला टीडीएम हा सुद्धा आपल्याला आपल्या गावाकडची माती, भाषा, तेथील राहणीमान, त्या लोकांचं वागणं, बोलणं, चालणं, त्यांचे वेशभूषा, केशभूषा या सर्वांची आठवणी करून देतं. गावची माती, तिथली माणसं आणि त्या गावचं वातावरण यांची निर्मिती सहजरित्या भाऊराव कराडेंनी या चित्रपटामध्ये करून दाखवलेली आहे. चित्रपटाची सुरुवात ही पिंगळा महाराष्ट्रातील लोककलेपासून सुरू होते. पिंगळा म्हणजे काय हे थोडक्यात आपण बघूयात. आजही ग्रामीण भागामध्ये पिंगळा हा आवर्जून दिसून येतो, परंतु पुणे, मुंबई या ठिकाणी तो मात्र आता दिसून येत नाही. आजही ग्रामीण भागातील लोकांमध्ये अशी समज आहे की पिंगळानं जर आपलं भविष्य सांगितलं तर ते खरंच ठरतं. पिंगळा अर्थात अशी व्यक्ती ज्याच्या गळ्यामध्ये माळ असते, त्याच्याकडे देवाचा टाक असतो, टाक म्हणजे देवाच्या चित्राचा ठसा, त्याच्याकडे एक छोटी तसबीर असते, गळ्यामध्ये छोटी झोळी असते, तबक असतं, त्याने धोतर नेसलेलं असतं, हातामध्ये कंदील आणि डमरू असतं. तर असा हा पिंगळा ज्या वेळेला झुंजमुंजू वातावरण तयार होतं त्या सकाळच्या वातावरणामध्ये आपल्याला पिंगळा आपल्या गावाकडील घरासमोर दिसून येतो. पिंगळा हा आपल्या भारदार जबरदस्त आवाजामध्ये गाणी गात असतो. त्यावेळेला आपल्या घरातील आया बहिणी त्याला काही शिधा किंवा पैसे किंवा धान्य वगैरे दान करतात. तर असा हा रामप्रहरी येणारा पिंगळा ग्रामीण भागामध्ये आजही दिसून येतो आणि जसजसा सूर्यनारायण आकाशामध्ये वरती येऊन आपल्या किरणांनी पृथ्वीला आलिंगन देतो तसतसा इकडे मात्र पिंगळा आपल्या नजरेसमोरून दूर दूर निघून जातो आणि तो नंतर आपल्याला दिसतही नाही, कारण दिवसभर तो पुन्हा कुठेही आपल्याला आढळून येत नाही. त्याच पिंगळ्याचा वापर करून या चित्रपटाची सुरुवात करण्यात आलेली आहे. तर वळूया चित्रपटाकडे. चित्रपटामध्ये बाबू अर्थात पृथ्वीराज थोरात आणि नीलम म्हणजेच कालिंदी निस्ताने हे आपल्याला मुख्य भूमिकेत दिसून येत आहेत. चित्रपटाची कथा ही जवळपास 30 वर्षापूर्वीची आहे, म्हणजे 1995च्या आसपास घडणारी ही घटना आहेत. गावाकडचं त्यावेळेसचं वातावरण निर्माण करण्यामध्ये भाऊराव कराडे पूर्णतः यशस्वी ठरलेले आहेत. त्या प्रकारची घरं, त्या प्रकारचं वागणं, बोलणं, त्या प्रकारची वातावरण निर्मिती त्यांनी या चित्रपटामध्ये अगदी उत्तमरित्या सादर केलेली आहे. बाबू या ठिकाणी बावडी खोदण्याचं काम करत असतो. तीच त्याची मिळकत असते, त्यातून येणारं उत्पन्न हीच त्याची दिवसभराची कमाई असते किंवा मिळकत असते. त्याच्या घरची परिस्थिती मात्र यथातथाच असते. बाबूला गावातील नीलम अर्थात कालिंदी निस्ताने ही आवडत असते, तिच्यावर त्याचं प्रेम असतं. चित्रपटात ही पुढे ही कथा याच टप्प्यावरून पुढे जात राहते. त्या दोघं कसे एकत्र येतात, त्यांचं प्रेम कसं फुलतं, त्यांच्यातली नोकझोक थोडीफार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. चित्रपटामध्ये नंतर पुढे चालून गावातील ज्या समस्या आहेत त्यांच्या संबंधी भाष्य केलं जातं. जसं की गावातील जे राजकारणी लोक आहेत त्यांच्यामध्ये होणाऱ्या निवडणुका आहेत, मग त्या निवडणुकांमधून होणारे वादविवाद असतील किंवा मुलींबद्दलच्या काही समस्या असतील, त्यांच्या लग्नाबद्दलच्या काही समस्या असतात. तरुण वर्गाच्या म्हणाल तर त्यांची बेरोजगारी हा मुख्य मुद्दा आहे. वाळूचा उपसा जो होतो त्यावरून होणारे भांडणं असतील, हे सर्व असे मुद्दे या चित्रपटामध्ये आपल्याला दिसून येतात. चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन हे भाऊराव कराडेंचं आहे. तर चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद या भूमिकांमध्ये आपल्याला भिकू देवकाटे, किरण गाडवे आणि भाऊराव कराडे दिसून येतात. भाऊरावांची खासियत जी की मी या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही आपल्याला सांगितली होती, त्यांच्या चित्रपटाची खासियत म्हणजे त्यांचा हिरो जो असतो तो उगीच हिरोइझम दाखवत नाही, तो 10-15 जणांना लोळवत बसत नाही, तर तो आपल्यातलाच वाटतो, तो हिरो म्हणजे आपल्यातलाच असतो. हा चित्रपट पाहताना आपल्याला कुठेतरी अशाच फिलिंग भावना निर्माण होते आणि तीच या चित्रपटाची भाऊराव कराडेंची खासियत आहे. प्रेमकथा जी येते ती आपल्याला आपल्या जुन्या आठवणींमध्ये सुद्धा घेऊन जाते, त्याच्यामुळे थोडंफार नॉस्टॅल्जिक झाल्यासारखंही आपल्याला वाटत राहतं. चित्रपटामध्ये आणखीन दुसरी पात्रही आपल्याला दिसून येतात, जसं की बाबूला एक बहीण आहे शीतल नावाची, तिचं पात्र या ठिकाणी मुख्य पात्र म्हणूनच आपल्या समोर येतं. त्याचनंतर स्वतः भाऊराव कराडे यांनी सुद्धा चित्रपटामध्ये काम केलेलं आहे, तर ते या ठिकाणी सोसायटीचे एक मेंबर आहेत आणि ते पात्र त्यांनी अक्षरशः आपल्यासमोर जिवंत केलेलं आहे. भाऊराव जेव्हा जेव्हा पडद्यावर आपल्याला दिसून येतात तेव्हा तेव्हा चित्रपटामध्ये एक जिवंतपणा निर्माण होतो आणि तो चित्रपट पुढे आणखीन काय होईल अशी उत्सुकता निर्माण करण्यात यशस्वी ठरतो. चित्रपटामधील काही दृश्य आपलं मन वेधून घेतात. ज्या वेळेला बाब्या नीलमवर फुलांची उधळण करतो ते दृश्य खूपच मनमोहक झालेलं आहे. त्याच्यानंतर जीवाचा आकांत काय असतो हा अनुभव एका दृश्यातून येतो, ते म्हणजे ज्या वेळेला शीतलला तिचे वडील सायकलवरून सासरी सोडायला जातात त्यावेळेला ते दृश्य खूपच जबरदस्त झालेलं आहे. टीडीएम या सिनेमाचा जीव म्हणजे याची गाणी आहेत. गाणी कुठेही आपल्याला अशी आडमध्येच टाकलेली आहेत असं वाटत नाही. ती भाऊराव कराडेंनी बरोबर चित्रपटात जिथे गरज आहे तिथेच ती गाणी वापरण्यात आलेली आहेत. त्याची सिनेमॅटोग्राफी जी आहे ती अत्यंत उठावदार झालेली आहे. चित्रपटाची गाणी ही विनायक पवार, वैभव शिरोळे, कुणाल गायकवाड यांनी लिहिलेली आहेत. तर गीतांना संगीत रोहित नागभिडे, ओंकार स्वरूप
आणि वैभव शिरोळे यांचं आहे. तर बॅकग्राऊंड म्युझिक सारंग कुलकर्णी यांनी निर्माण केलेला आहे. चित्रपटाचा जो नायक आहे बाबू, त्याच्यासोबत आजचा तरुण वर्ग स्वतःला भावनिकरित्या जुळवून घेतो. ते का? कारण या चित्रपटाचा नायक जो आहे तो त्याला प्रेम सुद्धा निभवायचा आहे, त्याला कौटुंबिक त्याच्या ज्या घरच्या जबाबदाऱ्या आहेत त्या सुद्धा त्याला पार पाडायच्या आहेत आणि याच्यामध्ये तो स्वतःला कुठे ना कुठे हातबल झालेला समजतोय. असा हा निराश झालेला आपला जो हिरो आहे तो पुन्हा एकदा आपलं आयुष्य नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रयत्न करतो आणि त्यातनं त्याला सक्सेस मिळतं का, त्याची काय जिद्द असते आणि त्या जिद्दीला त्याच्या प्रयत्नाची जी जोड मिळते आणि त्यातनं मग त्याला यश प्राप्ती होते का, याच्यासाठी तुम्हाला हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहावा लागेल. चित्रपटाचं नाव टीडीएम ठेवलेलं आहे. टीडीएम का आहे? ट्रेलरचा जो रिव्ह्यू केला होता त्याच्यामध्ये थोडीशी एक हिंट दिली होती. आताही ते सांगता येईल, परंतु त्यामुळे चित्रपटाचं एक जे रहस्य आहे जे की तुम्हाला चित्रपटगृहामध्ये जाऊन बघणं महत्त्वाचं ठरतं ते इथं स्पॉइल केल्यासारखं होईल. टीडीएम हा चित्रपट तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत कुटुंबासोबत एकत्रितरित्या पाहू शकता. साधी सरळ मातीतली कथा भाऊराव कराडे आपल्यासमोर घेऊन आलेले आहेत. तुमचे पैसे वसूल होतील याची खात्री आहे. चित्रपटांचे न्यूज, व्ह्यूज, रिव्ह्यूज आणि अपडेटसाठी बघत रहा एक्स्ट्रा टेल.